ची जागा ही भाजपसाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि या घडीची एक मोठी बातमी शिवसेनेची लोकसभा उमेदवारांची नावं जाहीर झालेली आहेत। मुंबई दक्षिण मधून राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे। 8 लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांची यादी शिवसेनेने जाहीर केली आहे आणि या यादीमध्ये शिवसेनेने दक्षिण मध्य मुंबईतल्या दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे। 8 लोकसभा मतदारसंघांची ही यादी, या यादीमध्ये स्वाभाविकपणे शिर्डी आहे, त्याचबरोबर हिंगोली या मतदारसंघाचा समावेश आहे। पण एक एक नाव समोर येत आहे। या यादीतलं पहिलं नाव समोर आलंय दक्षिण मध्य मुंबईतून, मुंबईतल्या दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे। राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई असा हा सामना शिवसेनेतल्या आजी माजी शिवसैनिकांमध्ये होणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिवसेना यांच्यातला हा थेट सामना मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे। खरं तर बरीच घासाघीस महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये, तिकडे संजय मंडलिक यांना कोल्हापुरातून संधी देण्यात आली आहे। शाहू महाराजांच्या विरोधात संजय मंडलिक हे मैदानात उतरणार आहेत। हेमंत पाटील यांना हिंगोली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आतापर्यंत जाहीर तिन्ही नावांमध्ये माजी खासदार ज्यांनी विश्वास दाखवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती, त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। 3 खासदार राहुल शेवाळे, संजय मंडलिक आणि त्यानंतर आपण बघितलं की हेमंत पाटील ज्यांच्या उमेदवारीच्या संदर्भात बरेच कयास लावले जात होते, अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या, कदाचित तिकीट कापलं जाईल, कदाचित त्यांना भाजपकडे ही जागा जाईल, हिंगोलीच्या जागेचं काय होणार असे अनेक प्रश्न होते। पण अखेर शिवसेनेनं ही जागा आपल्याकडे राखलेली आहे। भाजपनं अनेक प्रयत्न करून सुद्धा त्यांना ती जागा मिळालेली नाही आहे। हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे शिवसेनेकडून। हे ते खासदार आहेत जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या सोबत आलेले होते आणि आता पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडे जाणार की राष्ट्रवादी काँग्रेसकडे याच्याबद्दलची सुद्धा चर्चा रंगलेली होती, पण शिवसेनेनं हा मतदारसंघ जो आहे तो आपल्याकडे राखलाय। उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। उदय, जी नावं आतापर्यंत समोर आलेली आहेत त्यातून असं दिसतंय आज जे माजी खासदार होणार आहेत तेच आजी व्हावं अशी इच्छा दिसते शिवसेनेची, विश्वास दाखवलाय। अगदी बरोबर आहे विशाल, आपण पाहतो की जी लिस्ट आलेली आहे त्यामध्ये एकूण 8 उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संजय मंडलिक जे विद्यमान खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी जी आहे ती अधिकृतपणे घोषित करण्यात आलेली आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सदाशिव लोखंडे जे विद्यमान खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव जाधव हे विद्यमान खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी जी जाहीर करण्यात आली आहे। हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील जे विद्यमान खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मावळ लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघातून आयाधीश राजू पारवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे, त्यांचं नाव आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। एकूण 8 लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जे आहेत शिवसेनेने जाहीर केलेले आहेत आणि उर्वरित जे आहेत लोकसभा मतदारसंघ त्यांची यादी देखील पुढील 2 दिवसात जाहीर करणार असल्याची माहिती शिवसेनेमधल्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। आणि या लोकसभा मतदारसंघात जर आपण नजर टाकली तर इतर जे महत्त्वाचे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचे अतिशय सुरक्षित मानले जातात, उदाहरणार्थ कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघ, ज्या मतदारसंघामधून विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत त्यांचं नाव जे आहे ते अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही, मात्र तो मतदारसंघ जो आहे तो सुरक्षित आहे, शिवसेनेचा आहे। त्याची देखील यादी जी आहे ती येत्या 2 दिवसात जी आहे ती जाहीर केली जाणार आहे। त्याचबरोबर ठाणे असेल आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल, नाशिक असेल, इथल्या जे मतदारसंघ आहेत त्यांची उमेदवारी यादी कधी जाहीर करणं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। वाशिम यवतमाळ जो आहे तिथला देखील मतदारसंघाची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही आहे, तर त्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे उर्वरित लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कधी जाहीर केले जातील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आता आपण पाहतो आहोत की
पहिल्या टप्प्याचे उमेदवारी अर्ज जे आहेत ते पूर्णपणे भरून झालेले आहेत. त्यांची जो तारीख आहे ती देखील आता झालेली आहे. म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जी आहे ती देखील निघून गेली. आता दुसरा टप्पा, तिसरा टप्पा आणि चौथा टप्पा जो आहे आणि पाचवा टप्पा यामध्ये महाराष्ट्रातले जे निवडणूक आहे ते होणार आहेत. आणि तत्पूर्वी शिवसेनेने त्यांच्या 8 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जी आहे त्यांच्या अधिकृत पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आलेली आहे. नक्कीच, पण यात सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा हा दिसतोय उदय, की ठाणे, कल्याण डोंबिवली, पालघर आणि त्याचबरोबर कोकणचा जो परिसर आहे त्या कोकणातल्या जागा आणि मुंबईतल्या सुद्धा काही जागा, या जागा अद्यापपर्यंत जाहीर न होणं, याच्या मागचं नेमकं कारण काय आहे? जी रस्सीखेच सुरू आहे ती याच जागांवर आहे असं कळतंय. भाजप आणि शिवसेनेच्या दरम्यान त्या आधीच या उमेदवारांची घोषणा, नेमकं काय सुरू आहे? अगदी बरोबर आहे. महायुतीमध्ये आता मनसे हा एक नवीन पक्ष जो आहे तो सहभागी झालेला आहे. त्यामुळे मनसेला कुठली जागा दिली जाईल याबद्दल थोडी रस्सीखेच सुरू होती. आणि या जागा ज्या आहेत त्या शिवसेनेच्या कोट्यातल्याच होत्या. म्हणजे शिर्डी असेल, नाशिक असेल, दक्षिण मुंबई असेल, या लोकसभा मतदारसंघासाठी मनसे आग्रही होती. त्यापैकी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून त्यांचे मनसे जे नेते बाळा नांदगावकर यांचं नाव देखील पुढे करण्यात आलं होतं. मात्र आता शिवसेनेकडनं शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सदाशिव लोखंडे यांचं नाव जे आहे ते अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं आहे. मात्र अद्यापही दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आली नाहीये. त्याचबरोबर नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जी आहे ती देखील जाहीर करण्यात आली नाहीये. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासंदर्भात अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. त्या मतदारसंघातून शिवसेना उमेदवार देणार का भाजप उमेदवार देणार याबद्दलही अजून चर्चा जी आहे ती सुरू असल्याची माहिती मिळते. त्याचबरोबर यवतमाळ वाशिम हा जो लोकसभा मतदारसंघ आहे तिथल्या विद्यमान खासदार जे आहेत त्यांच्याबद्दल देखील काहीशी नाराजी होती. मात्र त्यांची नाराजी दूर करून अखेर तिथले जे प्रश्न जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी मिटवले असे देखील सांगितले जात आहे. उदय, ही यादी बघितली आणि तिकडे उबाठा गटाने म्हणजे उद्धव ठाकरे गटाने जी यादी जाहीर केलेली आहे, दोन्हीतली यादी जर बघितली तर जागा त्याच मिळालेल्या आहेत ज्या शिवसेनेच्या पारंपरिक जागा होत्या. म्हणजे ही लढाई थेट 2 शिवसेनेमध्ये होणार आहे असं मानायचं या लोकसभेची ही लढाई. अगदी बरोबर आहे विलास तुझं. ही शिवसेनेमधली अंतर्गत लढाई पण आपण म्हणू शकतो. धनुष्यबाण विरुद्ध मशाल असं हा निवडणूक चिन्हाची लढाई जी आहे ती असणार आहे. शिवसेनेचे ठाकरे गटातील उमेदवार देखील याच मतदारसंघामध्ये, यातला फक्त जो रामटेक लोकसभा मतदारसंघ आहे तो शिवसेना ठाकरे गटाने आणि काँग्रेसला दिलेला आहे. कोल्हापूर पण काँग्रेसला गेला शाहू महाराजांच्या मतदारसंघामध्ये. कोल्हापूर विलास अगदी कोल्हापूर आणि रामटेक हे 2 लोकसभा मतदारसंघ जे आहेत ते शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसला दिलेले आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार कोल्हापूरमध्ये असणार आहेत, शाहू महाराज तिथे उमेदवार असणार आहेत, तर रामटेकमध्ये देखील तिथे काँग्रेसने उमेदवार जो दिलेला आहे. त्यामुळे इतर जे आहेत एकूण 6 मतदारसंघ तिथे धनुष्यबाण विरुद्ध मशाल असा थेट सामना असणार आहे. उर्वरित जे अजून मतदारसंघ जाहीर झालेले नाहीयेत त्या मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेना म्हणजे धनुष्यबाण विरुद्ध मशाल असा सामना होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी काँग्रेससोबत देखील जे आहे लढत जी आहे ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नेमके आता तिथे उमेदवार कुठले असणार आहेत, मतदारसंघ कुठले असणार आहे याकडे लक्ष लागलेलं आहे. आज 8 लोकसभा मतदारसंघांची यादी जी आहे ती जाहीर केली गेलेली आहे. उर्वरित 8 लोकसभा मतदारसंघाची यादी ही लवकरच जाहीर केली जाईल असं शिवसेनेकडून सांगितलं जात आहे. मात्र या लोकसभा मतदारसंघामध्ये आता कोण उमेदवार असतील उरलेल्या ते देखील पाहावं लागणार. जसं आता आपण पाहिलेलं आहे जागा मिळतील शिवसेनेला, त्यातल्या किती जागा मिळतील हे पाहणं महत्त्वाचं. पण उदय, आज पत्रकार परिषद होणार होती महायुतीची आणि त्या पत्रकार परिषद घोषणा होणार होती असं कळलं. काय नेमकं कुठे माशी शिंकली आणि काय हे अजून जाहीर होऊ शकत नाहीये आणि तिढा सुटत नाहीये, पेच काय? विलास, खरं तर महायुतीचे तिन्ही पक्ष म्हणजे शिवसेना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष आणि त्याचबरोबर भाजप हे तिन्ही पक्ष महायुती म्हणून एकत्र ही उमेदवार यादी जी आहे उर्वरित जागांची ती जाहीर करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र प्रत्येक पक्षाने त्यांची जबाबदारी उचलत आणि त्यांचे मतदारसंघ जे आहेत आणि तिथले उमेदवार जे आहेत ते जाहीर करायचं असं सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे आता शिवसेनेने त्यांच्या मध्यवर्ती कार्यालयाकडनं ही उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे. एकूण 8 लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जे आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत. उर्वरित 8 लोकसभा मतदारसंघातील यादी ही येत्या
2 दिवसांमध्ये जाहीर करू असं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे या उरलेल्या 8 लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची वर्णी लागते, कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आता 8 जे आपण मतदारसंघ जे जाहीरपणे सांगितले त्यामध्ये मुंबईतला एकमेव आहे तो म्हणजे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ आहे, जो शिवसेनेचा सुरक्षित मतदारसंघ सांगितला जात आहे। तिथे विद्यमान खासदार राहुल शेवाळे 2 टर्मचे हे खासदार आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे। कोल्हापूरमध्ये जे आपण पाहतो आहे तिथे संजय मंडलिक जे आहे एक आपण इथे पाहतो आहोत की कशा प्रकारे इथे माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संजय मंडलिक यांना उमेदवारी जी देण्यात आलेली आहे। शिर्डीमधून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। बुलढाणामधून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिलेली आहे। हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे। मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे। रामटेकमध्ये उमेदवार जो आहे तो बदलण्यात आलेला आहे। विद्यमान खासदार तिथे कृपाल तुमाणे होते, त्यांच्या जागी राजू पारवे यांना तिथे उमेदवारी दिलेली आहे। तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने जे विद्यमान खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी जी आहे शिवसेनेने दिलेली आहे। आता उर्वरित जे शिवसेनेचे लोकसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये उमेदवार कधी जाहीर करतात याकडे लक्ष लागलेले आहे। सर्वच तिथले जे स्थानिक खासदार आहेत त्यांना तिथे पुनरावृत्ती केली जाते, त्यांचं पुन्हा एकदा खासदारकी ज्यांना उमेदवारीची माळ जी त्यांच्या गळ्यात पडते का हे आता पाहावं लागेल। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर या घडीची सर्वात मोठी बातमी अर्थातच शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली आहे। आपण एक नजर टाकूया या यादीच्या नंतर। शाहू महाराज काँग्रेसकडून असतील, कोल्हापुरातून त्यांना संजय मंडलिक यांचं आव्हान असेल शिवसेनेच्या। तर आता या लढती समोर आलेल्या आहेत आणि चित्र स्पष्ट होत आहे हळूहळू। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हा सामना एका बाजूला होत असताना शिवसेनेत सुद्धा शिवसेना विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मशाल विरुद्ध धनुष्यबाण असा हा सगळा सामना होणार हे जवळपास निश्चित आहे। श्रीरंग बारणे मावळ लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित झालं। त्यांना रामटेकमध्ये मात्र शिवसेनेनं भाकरी फिरवली, कृपाल तुमाणे यांचं तिकीट कापलं आणि राजू पारवे जे काँग्रेसमधून दाखल झाले त्यांना तिकीट बहाल करण्यात आलं। शिवसेनेच्या कोल्हापूरच्या जागेवर संजय मंडलिक पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावणार आहेत। संजय मंडलिक यांच्या हाती धनुष्यबाण असेल। सदाशिव लोखंडे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार असतील। आपल्याला कल्पना आहे की शिर्डीची जागा ही मनसेला दिली जाईल अशी चर्चा होती। बाळा नांदगावकर यांचं नाव चर्चेत होतं, पण तसं काही घडलं नाही। प्रतापराव जाधव बुलढाण्यातून पुन्हा एकदा शिवसेनेचे उमेदवार असतील, पण प्रतापराव यांना खऱ्या अर्थानं आता शिवसेनेतूनच आव्हान मिळतंय, कारण आमदार गायकवाड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय। हेमंत पाटील यांची हिंगोली